नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। ईश्वरीच्या हातामध्ये आता अर्णवने युनिफॉर्म दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आज वॉचमनची ड्युटी तू करायची आहे, कारण तुझ्याकडे कोणतीही ऑथॉरिटी नसताना त्या वॉचमनला तू घरी पाठवलेलं आहेस, त्यामुळे ही ड्युटी तुला करावी लागत आहे। ईश्वरी आता तो युनिफॉर्म घालून येते आणि स्वतःलाच म्हणते की आता हेच राहिलं होतं, बाकी सगळं झालेलं आहे, आता हेच काम करायचं राहिलं होतं असं ईश्वरी स्वतःला सांगत असते, स्वतःशीच बोलत असते। आणि त्याच वेळी समोरून लावण्य येते आणि म्हणते की खरंच कालच्या ब्लेजरपेक्षा ना आजच्या या युनिफॉर्ममध्ये भारी दिसत आहेस बघ तू, खरंच शोभतोय तुला। म्हणजे अर्णवला मी एअरला मी सांगणार आहे की हे सगळं झालं ना की तुला याच पदावरती परमनंट करायला, म्हणजे याच पदावरती तुझी नोकरी फायनल झाली पाहिजे। आणि मग ती 500 रुपयाची नोट काढते आणि ती इशूला देते आणि इशूला म्हणते की हे घे। इशू म्हणत असते की नकोय मला, तेव्हा ती म्हणत असते की घे, आम्ही वॉचमनला देत असतो। ईश्वरी म्हणते की महिन्याच्या शेवटी मला माझं पेमेंट मिळणार आहे, त्यामुळे या पैशांची मला गरज नाही असं ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, कारण महिन्याच्या शेवटी मला माझे पैसे मिळणार आहेत, माझा पगार मिळणार आहे आणि जो मला पगार ठरलेला आहे तो मला मिळत आहे, त्यामुळे वरच्या कोणत्याही पैशांची मला गरज नाही असं ईश्वरीने स्पष्ट शब्दात सांगून लावण्याचा जो पैशाचा माज असतो तो उतरवलेला असतो आणि तिला दाखवून दिलेलं असतं की तुम्ही कितीही पैशाचा माज दाखवत राहिला तरीही ते मला गरजेचंच नाही। लावण्याला ती म्हणत असते की तुमचे पैसे तुमच्यापर्यंत राहू द्या, त्याची मला काही गरज नाही। आणि लावण्याला ती ॲटिट्यूड देते आणि मी या नोकरीमध्ये पण खुश आहे, आज मला हे काम करायला सांगितलेलं आहे त्या गोष्टीचाही मला आनंद आहे असं ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं। आणि त्याचबरोबर ईश्वरी मात्र इकडे म्हणत असते की काहीही झालं तरीही या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या घडलेल्या असतात, त्या विचित्र पद्धतीनं घडलेल्या असतात आणि इकडे पाहायला मिळतं की ईश्वरीला या सर्व गोष्टींचा त्रासच होत असतो। त्याचबरोबर लावण्या आता सिक्युरिटी गार्डचे जे सुपरवायझर असतात त्यांना कॉल करते आणि त्यांना सांगू लागते की आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी जे सांगत आहे ते करावं लागणार आहे। त्याचबरोबर राज फॅशन इंडस्ट्रीचे जे राज आहेत त्यांनी त्यांची जी गुंड माणसं आहेत ती आता गोडाऊनला आग लावण्यासाठी पाठवलेली असतात आणि ती गुंड माणसं पोहोचलेली असतात, ती म्हणजे सात्विका फॅशनच्या वेअरहाऊसमध्ये। आणि तिथे आता गेटवरती सिक्युरिटीला उभी असते ती म्हणजे ईश्वरी, आणि ईश्वरीला ते पाहतात तेव्हा त्यांना धक्का बसतो, कारण काही गाड्या तिथून मालाच्या जात असतात आणि ते पाहतात तिथे ईश्वरी आता सिक्युरिटी गार्डचं काम करत असते आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की कारण आज इथे आपलं काम सोपं होणार आहे, कारण गेटवर सिक्युरिटी गार्डला लेडीज आहे ही गोष्ट त्यांना खूपच भारी वाटलेली असते आणि त्यांचं म्हणणं असं असतं की आज आपलं काम करणं आपल्याला सोपं जाणार आहे। आणि त्यांनी त्यांच्या माणसाला फोन करूनही त्याच गोष्टी सांगितलेल्या असतात। तोपर्यंत इकडे आता ईश्वरी गेटवरती तिचं काम करत असते आणि त्याच वेळी ती जेव्हा विचारायला जाते की माझी ड्युटी तर संपलेली आहे, 6 वाजले एकदाचे, चला आता ड्युटी संपलेली आहे, घरी जायचं आहे, कारण अर्णवने तर तिला आजची ड्युटी सांगितलेली होती। आणि जेव्हा अर्णव तिथून गेलेला असतो तेव्हा ती सुपरवायझरकडे जाते आणि सुपरवायझरला म्हणू लागते की माझी ड्युटी संपलेली आहे, मला घरी जायचं आहे। तेव्हा सुपरवायझर तिला सांगू लागतात की नाही, कसं आहे आज सकाळी जो सिक्युरिटी गार्ड गेलेला आहे तो आज संध्याकाळची ही ड्युटी करणार होता आणि त्यामुळं संध्याकाळची त्याची ड्युटी ही तुलाच करावी लागणार आहे, कारण तुला खूप हौस होती ना त्याला घरी पाठवण्याची। मी ऑन दी स्पॉट इथं कोणताही सिक्युरिटी गार्ड अरेंज करू शकत नाही, त्यामुळं ती ड्युटी तुलाच करावी लागणार आहे या भाषेमध्ये आता इशूला सांगितलं जातं। तेव्हा इशूला धक्का बसतो, इशू म्हणते अहो कसं शक्य आहे, मी घरीही सांगितलेलं नाही आहे, मी आता रात्रीही काम करायचं आहे, हे इशूचं म्हणणं असतं। तेव्हा इशूला ते म्हणू लागतात की हो तुला ही ड्युटी करावीच लागणार आहे, तुला खूप हौस होती ना त्या सिक्युरिटी गार्डला घरी पाठवायची। मग इशू आता नमूला कॉल करते आणि नमूला सांगू लागते की नमूताई एक प्रॉब्लेम झालेला आहे, अगं मला ना यायला उशीर होणार आहे। नमू म्हणत असते अगं किती वाजतील तुला यायला, तेव्हा ती म्हणत असते की नाही माहिती, मला खूप वेळ होणार आहे, तू आणि आत्या दोघी जेवण करून झोपून जा, मला उशीर होणार आहे, प्लीज तू समजून घे आणि आत्याला पण समजून सांग। हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी आता इशूने पुन्हा ड्युटी चालू केलेली आहे, तिचं काम सुरू झालेलं आहे। इशूला खूप वाईट वाटलेलं आहे, कारण तिने दिवसभर काम केलेलं आहे आणि पुन्हा रात्रीची ड्युटी तिच्यासाठी लागलेली आहे। इकडे या गुंडांनी त्यांच्या मोरक्याला फोन करून सांगितलेलं आहे की ते आता सिक्युरिटी गार्ड म्हणून एक लेडीज आहे, त्यामुळं आपलं काम सोपं होणार आहे आणि आज आपण काम करूनच टाकायचं आहे, हे काम संपवायचंच आहे असं त्यांनी ठरवलेलं असतं।
आणि मग त्या दोघांनी फोन करून सांगितलेलं असतं इशू तिची ड्युटी करत असते आणि प्रामाणिकपणे ड्युटी करत असते. अंधार पडू लागतो, रात्र होऊ लागलेली असते. इशूला माहीत नसतं की आता पुन्हा तिला 12 तासाची ड्युटी करायची आहे, कारण तिच्या ड्युटीसाठी तिथे तिला चेंजिंगला कोणी येणार नसतं, तिला सोडायला तिथं कोणी येणार नसतं, दुसरा सिक्युरिटी गार्ड नसतो. ऑलरेडी सकाळपासून तिने ड्युटी केलेली असते आणि आता पुन्हा ड्युटी करायचं काम तिच्याकडे लागलेलं असतं. इशूला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि ते गुंड आता इकडे गेटवरून उड्या मारून आत शिरतात आणि दुसरा एक सिक्युरिटी गार्ड जो असतो त्याच्या डोक्यामध्ये तिथे पाठीमागून वार करतात आणि तो बिचारा बेशुद्ध पडतो. आणि त्या क्षणी त्यांनी आता आत एंट्री घेतलेली असते, तो खाली पडलेला असतो. तिथे इशूला आवाज येतो, इशू धावत येते. काय झालं हा प्रश्न इशूला पडलेला असतो आणि मग इशू धावत आलेली असते आणि इशू जेव्हा धावत येते त्या सिक्युरिटी गार्डला उठवण्याचा प्रयत्न करते. काय झालं विचारत असते, पण तो बेशुद्ध पडलेला असतो. तेव्हा इशूच्या लक्षात येतं काही माणसंही आतमध्ये घुसलेली आहेत आणि काही झालं तरी काय नुकसान झालं तर ते माझ्यावर येईल, त्यामुळं मला आत्ता हे काम करावंच लागणार आहे असं इशूने ठरवलेलं असतं. आणि इशू मग धावतच त्या माणसांच्या मागे जाते. तर ते तिथं आलेले असतात आणि म्हणतात की मेन स्विच आता ऑफ करायचा आहे आणि मग ते मेन स्विच ऑफ करतात आणि त्यांचं पुढचं काम असतं ते म्हणजे वेअरहाऊसला आग लावणं. वेअरहाऊसला आग लावायची असते आणि आग लावल्यानंतर कोणाला संशयही आला नाही पाहिजे की ही आग कोणामुळे लागलेली आहे, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात असतं आणि त्याच पद्धतीनं ते काम करत असतात. त्याचबरोबर त्यांनी आता सांगितलेलं असतं की काम झालेलं आहे. त्यानंतर ते पुढे येतात आणि बाकीच्या वायरी वेअरहाऊसमधल्या वायरी ज्या आहेत त्या कट करून ते टाकतात आणि म्हणतात की आता पुढचं काम आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे या वेअरहाऊसला तर आग लागलेली आहे आणि आता इथून त्या वायरी कट झालेल्या आहेत, आपण इथून बाहेर पडायचं आहे. आणि वेअरहाऊसमधून ते बाहेर निघू लागतात. आणि त्याचबरोबर इकडे इशू त्यांच्या मागं धावत आत आलेली असते. हे सगळं काय घडलेलं आहे हा प्रश्न इशूला पडलेला असतो. इशू धावत त्यांच्या मागे आलेली असते आणि इशू पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण तिथे सगळ्या वायरी कट करून टाकलेल्या असतात. आणि इशू हे सगळं जेव्हा पाहत असते तेव्हा तिथे ठिणग्या उडायला सुरुवात झालेली असते. नेमकं आता इकडे अर्णवकडे मोबाईलवरती त्याचबरोबर त्याच्या लॅपटॉपवरती CCTV फुटेज मिळत असतं आणि तिथे आलेली असते ती म्हणजे अंजली. अंजली म्हणते की चिंटू हे दूध घे भर आधी. चिंटू मात्र ऐकायला तयार नसतो, तो म्हणत असतो की ठेव मी काम करतोय. तेव्हा त्याला लगेचच अंजली म्हणत असते चिंटू ऐकायचं आहे, आधी हे दूध घ्यायचं आणि झोपून जायचं आहे, दिवसभर पण काम करत असतो, घरी आल्यावर पण काम करत असतो असं म्हणत अंजली त्याला समजवत असते. तो म्हणत असतो ठीक आहे, तू ऐकणारच नाहीये ना. मग नेमका त्या क्षणी अर्णवने लॅपटॉप बंद केलेला असतो आणि तिथे CCTV फुटेजमध्ये त्याला दिसणार असतं ते म्हणजे वेअरहाऊसला आग लागलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी ती आग थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मी काय करू, मी कसं मॅनेज करू हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर तिच्या लक्षात येतं की तिथे एक डिव्हाइस आहे ज्याच्यामुळं आग आपण थांबवू शकतो. ते अग्निशमनचं जे डिव्हाइस आहे फायर सेफ्टीचं ते ती हातात घेते आणि प्रयत्न सुरू करते. आणि त्याचवेळी अर्णवने आता मोबाईल हातात घेतलेला असतो, लॅपटॉप ऑन करतो आणि त्याला धक्का बसतो. तो म्हणजे आग लागलेली आहे आणि वेअरहाऊसला आग लागलेली आहे. त्याचबरोबर तो पाहतो तर त्याला तिथे मिस गडबड दिसते आणि तो म्हणतो की ही इथं काय करते, ही देसाई इथं काय करते. आणि ईश्वरी मात्र हातामध्ये ते डिव्हाइस घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरी ही आग कंट्रोलमध्ये आणली पाहिजे, कंपनीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, ही आग कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे असं म्हणत ईश्वरी ती आग संपतीतून थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरीला मात्र खूप भीती वाटलेली असते की मी आता कसं मॅनेज करू, मी या सगळ्या गोष्टी कशा कंट्रोल करू हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्यासाठी तिने खूप प्रयत्न करत असते, ती आग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्या क्षणी अर्णवने मात्र ते फुटेज पाहिलेलं असतं आणि अर्णव वाऱ्याच्या वेगाने धावत आता गाडी काढतो आणि त्याचबरोबर कंपनीकडे वेअरहाऊसला यायला निघतो. ज्यावेळेस अर्णव निघालेला असतो ईश्वरी मात्र इकडे प्रयत्न करत असते, कारण तिच्या सोबतीला तिथं कोणीही नसतं. एकटी ईश्वरी या सगळ्याशी लढत असते, प्रयत्न करत तिने तिथंपर्यंत पोहोचलेली असते. इकडे सिक्युरिटी गार्ड बेशुद्ध पडलेला असतो. अर्णव गेटवरती आलेला असतो आणि अर्णव गेटवरती येऊन दरवाजा तिथला वाजवत असतो. सिक्युरिटी गार्ड वॉचमन ते गेट खोला म्हणून तो ओरडत असतो, जोरात तिथे मारत असतो, कारण वेअरहाऊसमध्ये आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये अडकलेली आहे ती म्हणजे ईश्वरी ती आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचवेळी अर्णवच्या लक्षात येतं, गेट उघडलं जातं, अर्णव वरती येतो आणि पाहतो तर काय ईश्वरी तिथे आग विझवत आहे. त्यालाही धक्का बसलेला असतो की हे सगळं कसं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने
पद्धतीनं घडलेले आहेत हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर अर्णव पाहतो तर तिथे त्याचे बॉक्सेस जे असतात ते जळत असतात. ईश्वरी ती आग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी तो ईश्वरीचा हात पकडतो, कारण ईश्वरी खाली कोसळणार असते. ईश्वरीला सावरायला तो तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो की हे सगळं सावरणं तुझ्या हातचं काम नाही आहे, या सगळ्यासाठी माझीच गरज लागू शकते. असं म्हणत त्याने जो मेन स्विच असतो तो बंद केलेला असतो आणि ती आग कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि ज्यावेळेस मेन स्विच बंद करत असतो त्यावेळेस तो ईश्वरीला सांगतो की मी पाठीमागून तिकडून जाऊन येतो, फक्त तू इथे थांब. असं म्हणत तो गेलेला असतो आणि ईश्वरी मात्र तिथे थांबलेली असते. ती आग विझवण्याचा प्रयत्न तिला करायचा असतो. तिला असं वाटत असतं की त्या 2 वायरी आहेत त्या जर आपण जोडल्या तर ते सगळं शांत होऊ शकतं. कट केलेल्या वायरी जोडण्यासाठी ईश्वरीच्या लक्षातच येत नाही. ईश्वरी मात्र हाताने त्या वायरी डिरेक्टली जोडायला सुरुवात करते आणि तिकडून मेन स्विच अजून बंद झालेला नसतो आणि ईश्वरी त्या क्षणी तिला शॉक लागतो आणि ती खाली कोसळलेली असते. ईश्वरी ज्या पद्धतीने तिथे कोसळते आणि अर्णवला काहीच माहीत नसतं. अर्णव मेन स्विच बंद करण्याकडे गेलेला असतो आणि अर्णव जेव्हा येतो आणि हे सगळं पाहतो तेव्हा त्याला धक्का बसलेला असतो. ईश्वरी खाली पडलेली असते आणि अर्णवने ते शब्द त्याला आठवतात. मागच्या वेळेस त्याने ऑफिसमध्ये ईश्वरीला सोडून दिलेलं असतं आणि तो तिला विचारत असतो की हे सगळं काय आहे. आणि त्याचवेळी ईश्वरी मात्र तिथे त्या आगीमध्ये बेशुद्ध पडलेली असते. अर्णव पुन्हा येतो आणि तिला उठवू लागतो. तिला म्हणू लागतो की काय झाले नक्की, मिस देसाई उठा, मिस देसाई उठा असं म्हणत अर्णव तिला उठवत असतो. पण इकडे देसाई काही उठायला तयार नसते. देसाईला शॉक बसलेला असतो. अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, कारण हिला करंट कसा लागला, ही अशी कशी कोसळली, हे प्रश्न अर्णवच्या डोक्यात असतात. अर्णव विचारच करत असतो की काही झालं तरी देसाईला काही होता कामा नये असं अर्णवला वाटत आहे. अर्णव तिला त्यात सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्णवच्या लक्षात येतं की तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि अर्णव धावाधाव करू लागतो, कारण काही झालं तरी तिला आत्ता इथून बाहेर काढणं गरजेचं आहे, तिला इथून वाचवणं गरजेचं आहे. म्हणून अर्णव ईश्वरीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. इकडे आत्या त्याचबरोबर नमू दोघेही काळजी करत असतात, कारण ईश्वरी अजूनही घरी आलेली नसते. आत्याला काळजी वाटायला लागलेली असते की काय झालं असेल. मी किती वेळा सांगितले ह्या मुलीला, मुंबईत तुमच्या दोघींची जबाबदारी माझ्यावरती आहे, काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. मी दादाला काय सांगू, आणि ह्या इश्यूचं जरा जास्तच चाललेलं आहे. रोज तिचे नखरे वाढत चाललेले आहेत. काहीही झालं तरीही आत्ता सध्या तिच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते आपल्याला आत्ता व्यवस्थित करणं गरजेचं आहे असं वाटत असतं. आणि त्याचबरोबर नमू म्हणत असते की अगं थांब जरा आत्या, आपण काहीतरी करूया असं म्हणत नमू विचार करायला लागलेली असते. आणि त्याचबरोबर आत्या मात्र चिडचिड करत असते. नमू म्हणत असते की आपण शोध घेऊया, नक्की काय झालेलं आहे हे कळेल आपल्याला असं म्हणत ती तिच्या आत्याला शांत करत असते. आणि इकडे अर्णव मात्र ईश्वरीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी काही उठत नसते. अर्णवला धक्का बसलेला असतो. काहीही झालं तरीही ईश्वरीला जागं करणं गरजेचं असतं. आणि मग इकडे आता नमूने फोन केलेला असतो, तो म्हणजे राकेशला, आणि ती राकेशला फोनवरती बोलणार असते. तेवढ्यातच राकेशचा फोन उचललेला असतो तो अंजलीने. आणि मग अंजली त्याला म्हणते बहुतेक रॉंग नंबर आहे असं म्हटल्याबरोबर अर्णव म्हणतो की तू अजयंना औषधं दिली का, म्हणजे त्यांच्या औषधाची वेळ झालेली आहे, तू त्यांना औषधं देऊन ये जा, मी पाहतो काय आहे ते, कोण आहे ते. त्यावेळेस अंजली म्हणते की ठीक आहे मी जाऊन येते. आणि मग तो राकेश तो फोन घेतो आणि कोण आहे ते पाहू लागतो. त्याच्या लक्षात आलेलं असतं की हा जो फोन आलेला आहे तो फोन त्याच्यासाठी आलेला आहे. आणि तिकडून ती बोलत असते की ईश्वरी अजून घरी आलेली नाही. राकेशला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. एकतर अंजलीने फोन उचललेला असतो आणि इकडून नमू काय बोललेली आहे याचा अंदाज त्याला आलेला नसतो. आणि अंजलीने स्वतः सांगितलेलं असतं की रॉंग नंबर आहे. त्यामुळं राकेशने एक सुटकेचा श्वास घेतलेला असतो आणि तो बोलत असतो की नक्कीच काहीतरी इश्यू झालेला आहे. इकडे अर्णव तोपर्यंत ईश्वरीला घेऊन गेटवरती आलेला असतो. गेटवरच्या वॉचमनला सांगतो की आत्ताच्या आत्ता फायर ब्रिगेडला फोन करा, फायर ब्रिगेडला बोलवून घ्या, सिच्युएशन कंट्रोलमध्ये आलेली आहे, पण एकदा ते सगळं गोडाऊनमध्ये जाऊन चेक करा आणि लवकरात लवकर ह्या गाडीचा दरवाजा उघडा, आत्ताच्या आत्ता मला हिला घेऊन हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे असं म्हणत अर्णव आता ईश्वरीला घेऊन निघालेला आहे. तो वॉचमन जो असतो बिचारा त्याच्या डोक्यामध्ये मार लागलेला असतो, त्याला त्रास होत असतो. आणि इकडे इशूची अवस्था ही बिकट झालेली असते. इशूलाही तिथे ती बेशुद्ध अवस्थेत असते. अर्णवने तिला पाठीमागच्या सीटवरती झोपवलेलं असतं. अर्णव तिच्या
डोक्यावरून तिच्या तोंडावरून हात फिरवत असतो. नक्की काय झालेलं आहे अर्णवला कळत नसतं. अर्णवच्यातली माणुसकी आज पहिल्यांदा जागी झालेली असते. तो इशूशी ज्या पद्धतीनं वागत असतो तो एवढा हायपर झालेला असतो, त्याला कळतच नसतं की काय झालेलं आहे. हिचा जीव वाचवणं गरजेचं आहे, पटकन हिला डॉक्टरांकडे नेणं गरजेचं आहे असं अर्णवने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर सिक्युरिटीला त्याने सगळ्या पुढच्या वॉर्निंग दिलेल्या असतात आणि सांगितलेलं असतं की लवकरात लवकर ह्या सर्व गोष्टी मॅनेज झाल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर तुम्ही पुढच्या गोष्टी ॲडजस्ट करा आणि हे सगळं बोललेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्णव ईश्वरीला घेऊन निघालेला असतो. अर्णवला काही करून ईश्वरीचा जीव वाचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न चालू झालेले असतात. आणि मग तो गाडीमध्ये ईश्वरीला घेऊन निघालेला आहे. अर्णवला काही करून ईश्वरीचा जीव वाचणं महत्त्वाचं वाटत आहे, कारण लहान असताना त्याची आई जेव्हा वारलेली होती आणि तीही अशाच बिकट परिस्थितीमध्ये स्वतःला तिने पेटवून घेतलेलं होतं आणि ह्या परिस्थितीची जाणीव अर्णवला झालेली असते आणि अर्णव मात्र खूपच घाबरलेला असतो. अर्णवने ईश्वरीला गाडीत ठेवलेला आहे. तिच्या तोंडावरून तो हात फिरवत आहे, तिला जागं करण्याचा तो प्रयत्न करत आहे. काही झालं तरी ईश्वरी आत्ता सध्या शुद्धीवर येणं गरजेचं आहे असं अर्णवला वाटत आहे आणि तो तिला शुद्धीवर आणण्यासाठीच प्रयत्न करत आहे. परंतु ईश्वरी काही शुद्धीवर येत नाही. अर्णवला ईश्वरीची काळजी वाटायला लागलेली आहे. नक्की काय झालेलं आहे ईश्वरीला हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि त्यामुळंच तो ईश्वरीची काळजी करत असतो. त्याचबरोबर अर्णवला असं वाटतही असतं की ईश्वरी सध्या बरी होणं गरजेचं आहे आणि तो मिस देसाई उठा, तुम्ही मिस देसाई उठा असं म्हणत ईश्वरीला तो शुद्धीवर आणत आहे. त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव हा ईश्वरीला घेऊन घरी आलेला आहे आणि त्याचबरोबर आजी आणि अंजली पाहत असतात. इकडे आता राकेशला फोन केलेला आहे आणि नमू सांगत आहे की तुम्ही प्लीज पाहाल का, इशू अजून घरी आलेली नाही. आणि त्याचवेळी त्याच्या कानावर पडतं. इकडे आजी म्हणत असतात की अरे कोण आहे ही, काय झालं. आणि अर्णवने आणून तिथं सोप्यावरती ईश्वरीला झोपवलेलं असतं आणि त्या क्षणी अर्णव तिला घेऊन आलेला असतो. हे पाहून आजी आणि अंजली म्हणतात की काय झालं. आणि तेवढ्यातच आजी म्हणतात की ही तर ईश्वरी आहे, हिला काय झालं. आणि अर्णवला मात्र प्रश्न पडलेला आहे की त्याचबरोबर अर्णवला प्रश्न पडलेला आहे की ही इथं कशी आलेली आहे आणि यांना कसं माहिती तिचं नाव. तेव्हा तो विचारतो की तुम्हाला कसं माहिती हिचं नाव. तेव्हा अंजली सांगते की अरे आत्ता आजी ज्या मुलीला साड्या द्यायला तिच्या घरी गेली होती ना, ती हीच मुलगी आहे. हिच्याच घरी साड्या द्यायला आजी घरी गेलेली होती आणि हिला सगळं हिच्याशीच बोललेलो आहे आम्ही. हे बोलल्यानंतर अर्णवलाही धक्का बसलेला आहे. म्हणजे अर्णवच्या घरच्यांना आधीपासून माहिती आहे की ईश्वरीबद्दल आणि ईश्वरीही त्यांना ओळखत आहे. फक्त ते अर्णवचंच घर आहे ही गोष्ट मात्र ईश्वरीला अजूनपर्यंत कळलेली नसते. ईश्वरी बेशुद्ध अवस्थेत आहे आणि आता घरातल्या सगळ्यांना काळजी वाटू लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.